आणि असं पॅकिंग केलं ना आमच्या कॉलेजच्या मित्राची आठवण येते. कॉलेजची पोरांनी जर ब्लॉग बघितला ना त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगतील की कोणाची आठवण येते. हे काय वासरे. चलो थोडंच राहिले, हे बघा तिथंच आले, तिथंच जायचं आपल्याला टोकावरती. आणि टाईम किती झाला आहे, 18 मिनटं झाले ते बघा. चलो चलो लवकर, 2 मिनटात पोहोचेल काय, पोचू शकतो नॉनस्टॉप गेलं तर, कायले जर लांब नाही आहे. चलो चलो. आणि आता जायचं खाली मंदिरात आणि जायचं, पाया पडायचं, मेडिटेशन करायचं आणि लवकर निघायचं. आणि देवाला विचारायचं मला की रोज का मला येऊ देत नाही. आता जर मी काळजी असेल तर देव काय करणार आहे ना ह्या गोष्टी. ठीक आहे चलो, असं द्या, त्याला काही विषय नाही आहे. पॉईंट प्लीज. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला आत्ता जायचं आपल्या ट्रेकचा 4था दिवस आहे. खरं तर तसं पाहायला गेलं तर आज आपला 6वा दिवस पाहिजे होता, पण आपले 2 दिवस खाडे झाले. पहिल्या दिवशी ते पाय दुखत होते म्हणून ते जरा तो एक खाडं झालं. आणि काल जे खाडं झालं ते झालं की सकाळी जाग नाही आली. बरं हे काही रिझन नाही आहे, जाग का नाही आली तर रात्री झोपताना 1 वाजले. कारण की आपलं काही जॉब वगैरे नाही आहे. 9 ते 6, 6ला आलं आपण, आवरलं, बसलो, 9ला झोपलो, सकाळी उठून गेलो. परत असा काही जॉब नाही आहे, आपला आहे बिझनेस. त्याच्यामुळे झोपायची वेळ नाही आहे. किती वाजता झोपताय त्याची गॅरंटी नसते. कधी कधी तर 8लाच झोपलेला असतो, कधी कधी पार 1-2 होतात. मग परवा तेच झालं की रात्री पार 1 वाजली झोपायला. म्हणून मग सकाळी उठूच वाटेना. उठलो तरी 8 वाजता उठलो होतो. आणि मग विचार केला की आता जाऊयात, पण जर 8ला गेलो तर यायला 11-12 होणार. मग त्यानंतर परत बाकीची कामं कधी करणार. त्याच्यामुळं मग इथंच परत वॉकला गेलो आणि ते कॅन्सल झालं. तर हे असं आहे, कारण आपण फुल टाईम यूट्यूब नाही करत आहे अजून. यूट्यूबमधून फुल टाईम अर्निंग पाहिजे तेवढं नाही आहे, त्याच्यामुळे आपण फुल टाईम यूट्यूब नाही करत. आपला बाकीचा जो बिझनेस आहे तो पण आपण चालू ठेवला आहे. त्याच्यामुळे थोडं प्लस मायनस होणार आहे. जेव्हा फुल टाईम यूट्यूब करू ना मग प्रत्येक चॅलेंज पूर्ण करणार म्हणजे करणारच. असो चला आता जाऊयात आपल्या 4थ्या दिवसासाठी. संडेची गर्दी होती, आता आज तर काही गर्दी नसणार आहे. तर मग आज जाऊयात आणि बघूया आज किती मिनटात. आज 20च मिनटात कंप्लीट करायचं टार्गेट असणार आहे आणि 100% ते कंप्लीट होणारच याची गॅरंटी आहे. चला मग जाऊया आता कोराडेश्वरकडे. चलो. गुड मॉर्निंग. तर तुम्ही इंट्रो पाहिला असेल तर हा इंट्रो आजचा नसून हा आहे सोमवारचा. कारण सोमवारीच निघालो होतो मी ट्रेकला. आणि काय झालं, तिथं येतानाच टाच दुखत होती, पण म्हटलं ठीक आहे बघू तिथे गेल्यावरती राहील. पण आणखीन दुखायला लागले. मग इथपर्यंत आलो मी खाली पाय द्यायला. बघा इथं आलो होतो मी मागच्या वेळेस, हे जे दिसतंय ना गेटच्या बाहेर, तिथं आलो होतो आणि थांबलो तिथंच. वरती काही यायची इच्छा नव्हती म्हणून वरती आलेलं नाही. आणि सोमवारनंतर मग आज डायरेक्ट शुक्रवारी, आज शुक्रवारी आलो. मध्ये खाडं झालं कारण की तुम्हाला माहिती आहे आता इलेक्शनचं वार आहे आणि मी इलेक्शनची कामं वगैरे करतो. त्याच्यामुळं काय झालं की मीटिंग्स असायचं रात्री 1-2 वाजायचे झोपायला, त्याच्यामुळं जमलं नाही. आज पॉसिबल झालं, आज शुक्रवारी, आज फायनली आलो आहे. आणि आज सगळ्यात लवकर आलो आहे. हे बघा बरोबर 6:40ला इथं आलो आहे. चला आता स्टॉप वॉच आपण चालू करूयात आणि ट्रेकला चालू करूया. आणि आज शुक्रवारी आपल्याला ते बाबा दिसले पाहिजेत. बघा मागच्या वेळेस आपल्याला बाबा दिसले होते. पण रोज येत असता तुम्ही? रोज येता? हो का? पोहायला ते आपल्याला दिसले पाहिजेत आज. चला चालू करू. हे बघा 0-0. चलो. हेडफोन्स. राम. हे काय वासरे. चलो. लईच पारोसा दिसतोय राव. हा ना, थंडीच बेकार आहे लई. चलो 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 चलो. सकाळी आलं खरंच फ्रेश वातावरण असते. सगळं दुःख कसं दिसते एवढं. चला पटपट पटपट. आज 20 मिनटाच्या आत आपल्याला पूर्ण करायचे. 20 मिनिट्स. हो चलो. किती झाले? 9-9.5 मिनटं. चलो 11:30 मिनटं आहेत आपल्याकडे अजून. हे बघा सूर्योदय कसलं भारी दिसतं इथून.
राम, चलो अभी ऊपर जाना है बहुत। हो चलो। कोणच नाही राहायचं. इतर वेळेस सगळी भरलेली असते गर्दी इथं. रविवार उद्याच, शनिवार रविवार. बघा आता उद्या कशी गर्दी आहे ना. थोडंच राहिलं आहे. हे बघा तिथंच आलं आहे. तिथंच जायचं आपल्याला टोकावरती. आणि टाईम किती झाला आहे? 18 मिनटं झाले ते बघा. चलो चलो लवकर. 2 मिनटात पोहोचेल काय? पोचू शकतो नॉनस्टॉप गेलं तर. काय लय लांब नाही आहे. चलो चलो आलेलो आहे. थोडंच राहिलं आहे. हे बघा 21 मिनटं. 21 मिनटं. चलो 21:03. हा चलो. हे बघा किती 21.22. हो 21 मिनिट 22 सेकंदात आलो आहे. हो चला जरा आराम करून मग बोलतो. बघा कसं आहे वातावरण एक नंबर. खरं तर आहे ना, किती वाजलेत आत्ता? थांबा, आत्ता वाजलेच हे बघा 7. या टायमिंगला आपण खालून चढायला चालू करत असतो, त्यामुळे यायला उशीर होतो. वर आणि वर मला ऊन असते. आता एकदम लवकर आलो 7 वाजताच. बघा कसं आहे वातावरण पुढं. बघा लय गार लागते राव. आता एवढं घाम आला होता, घाम लगेच सुकून गेला एवढं थंडीने. गार वातावरण आहे एकदम. आणि लवकर आल्यामुळे जरा आणखीन फ्रेश वाटते. वरती आलं होतं अजून फ्रेश झालं आहे ना. त्याच्यामुळे उद्यापासून लवकर यायचं, आणखीन लवकर यायचा प्रयत्न करू. आज मला वाटतं 6ला निघालो होतो, अर्धा तास लागला इथं यायला. आता उद्या आहे ना 5:30लाच निघायचं. म्हणजे ह्या टायमिंगला खाली उतरायला चालू करायला पाहिजे. लवकर आलं ना एकदम फ्रेश वाटतं. चलो आपण राव 20, 21 आणि 22. 21 आणि 22 मिनटाच्यामध्येच खेळतो आहे राव. मग आपल्याला 20 मिनटापर्यंत यायचा प्रयत्न करायचा आहे. पण आपण 21 आणि 22 याच वेळेत खेळतो आहे. त्याच्यापेक्षा कमी काय होईना आपला टायमिंग. ठीक आहे, कन्सिस्टन्सी पाहिजे. कंटिन्यू आलो तर होईल असं वाटतं आहे मला. हां ना, आपण 4 दिवस खाडं 2 दिवस खाडं करतो आहे आणि त्याच्यात येतो आहे कसं तरी. जर रेग्युलर आलो ना तर 100% 20 मिनटाच्या आत होईल कंप्लीट. बघू आता येऊ. आणि काय ना, आपलं फुल टाईम यूट्यूब नसल्यामुळे आणि बाकीची कामं पण जास्त असल्यामुळे आपल्याला हे कन्सिस्टन्सी राहत नाही आहे. प्रयत्न तर करू हळूहळू यायला. चलो आज खरंच फ्रेश वाटलं इकडे येऊन. तुम्हाला कसा वाटला व्ह्यू कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि म्हणा रोज ये रे बाबा, रोज ये. हां चलो 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 जाने का है रिटर्न. चलो गाईज, फायनली सगळा आराम पण झाला आहे. आता थोडा जो दम लागला होता तो गेला आहे. थोडं थांबलं, फ्रेश हवा घेतली आहे. आणि आता जायचं खाली मंदिरात आणि जायचं, पाया पडायचं, मेडिटेशन करायचं आणि लवकर निघायचं. आणि देवाला विचारायचं मला की रोज का मला येऊ देत नाही. आता जर मी काळजी असेल तर देव काय करणार आहे ना ह्या गोष्टी. ठीक आहे चलो असं त्याला काही विषय नाही आहे. पण जाऊयात, बसूयात आता आणि लगेच घरी जाऊन बाकीची पुढची कामं करायची आहेत. बघा कधी गार वार हे बघा कसा नजारा आहे. कशी गवत हाला त्यात. आम्ही लोकर. ते बाबा पण नाही भेटले आपल्याला, कारण ते म्हणले होते ना प्रत्येक फ्रायडेला मी येत असतो. अजून तर काही दिसलेलं नाही आहे ते आपल्याला. बघू आता जर जाताना दिसले तर बोलू त्यांच्याशी, बाबा आज उशीर का झाला. हो ना, नाही तर मग ते आपल्यासारखेच मी रोज येतो आहे आणि येत तर नाहीत. तसं तर नसेल त्यांचं. बघू आता भेटले तर ठीक, नाही तर चलो. एकदम टॉपवरती आल्यावरती काय पाण्याची सोय तिकडं, सगळं तळबिळ आहे सगळं व्यवस्थित. म्हणजे वरती आल्यानंतर झाडांना लोक इथूनच पाणी घेतात आणि खाली आजूबाजूच्या झाडांना देतात. असं हे वरती, एवढ्या वरती पाणी बघा ना. काय विहीर आहे का काय काय तरी पण पाणी. निसर्गाचा काय म्हणतात ना त्याला, चमत्कारच म्हणायचा. मग इकडच्या साईडने तो गणपती आहे तिकडं, बिर्ला गणपती त्या साईडला. आणि इकडं शिरगाव वगैरे इकडची साईड आहे. आलो आहे मंदिरापाशी. आणि इकडं काय गुहाच आहे. चला पहिलं आता ना हे गुहा काय बघू. इकडं जायला रस्ता बघा नक्की काय आहे तिथं.
उई बॅलन्स. काय व्हायचं. बसायला असं बसू शकता इथं. जुन्या काळच्या गुहेत बसतात ना तसं आहे. मला वाटतं इकडे दरवाजे लावलेत त्यांनी सगळे आणि तिथं समोर पण बसू शकते निवांत. यांनी दरवाजे लावलेत. जुन्या काळच्या खोल्या गुहा. बसायला पण कोणतरी येत असणार आहे बसायला इथं 100%. ते काय तिकडे एक बसायला गुहा आणि इथं एक मागं बसायला असल्या बघा. जय भोलेनाथ. हा बघा शांतता आहे का. शांतता किती शांतता आहे. फिरत जाऊयात. या साईडला मंदिर आहे इकडं. आता उतरायचं इथून जाऊ आता खाली आणि असं जात जातात मंदिरात जाऊयात. बसूयात जरा आता शांत. चला. ओम नमः शिवाय. चलो डे 4 कम्प्लिटेड सक्सेसफुली. 4था दिवस संपला. 21.22 सेकंद. येतानाची पहिली वेळ आणि आज जातानाची वेळ आहे. कारण येताना 7:30ला आलो होतो पहिल्यांदा. आता 7:30ला चाललो आहे रिटर्न. त्याच्यामुळं लवकर आलेलं चांगलं आहे. येऊ अजून हळूहळू लवकर. चलो गाईज फायनली खाली आलेलो आहे. आणि मधी ना ते आर्मीचे ट्रेनिंग घेतात ना ती मुलं होती. त्यांचा पण व्यायाम चालू होता. आणि जोरात व्यायाम करतात ते पण. चलो आलो आहे खाली आता. आता जाऊयात घरी. पाट 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 पाट. बघा कसं आहे डोंगर. तिकडून चढत पहिले चढताना तिकडून चढत असतो आणि उतरताना इकडून उतरायचं पायऱ्याने. म्हणजे दर्शन पण होतं आणि व्यायाम पण होतो. म्हणून आता इथून परत चालत आपल्या गाडीकडे जायचं आणि मग घराकडे रवाना. चलो आलो आहे आपल्या गाडीपाशी आणि चला आता आवरू. थंडी तर अजून पण वाजते राहू इकडं. काय कळा ना त्यांना डिक्कीत बघा काय घेतलं होतं मी थंडीपासून वाचण्यासाठी. ते गमच्या तोंडाला बांधायला घेतला होता आणि हे ग्लोव्ज आणले होते थंडीमुळे आणि हा चष्मा. खरं तर तोंडाला बांधणं लय गरजेचं आहे. कारण वाढतं पोल्युशन बघताय तुम्ही किती पोल्युशन वाढतंय बेकार. तेच ना दिल्लीत तर फार 370 ते 400पर्यंत AQI गेलेलं आहे लेवल. आणि लोक घरात आहे ना एअर प्युरिफायर सारखे डिव्हाइस वापरतात ते. आता आपल्याकडच्या गावाकडं तर माहिती बी नसेल एअर प्युरिफायर काय असतं किंवा आपल्या इथे बऱ्याच जणांना माहिती नसेल की ते हवा स्वच्छ करतं. आता हवा स्वच्छ करायला सुद्धा मशीन आल्यात तर अवघड आहे पुढं तर. पण आपल्या इकडं पुण्यात अजून तशी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळं आपण वाचतोय. खरं तर काळजी घ्यायला पाहिजे पर्यावरणाची शक्य होईल तेवढी. आणि चला एअर प्युरिफायर वापरायची जरूरत आपल्यावरती आली नाही पाहिजे एवढं तर काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आता हे आणलं होतं मी. कारण जाताना लय धूळ आहे. जाता देहू रोडमध्ये तळवड्याला कामं चालू आहेत सगळी धूळ आहे. त्याच्यामुळं नको होतं म्हणून हे पॅक बांधायचं आणि आता निघायचं घराकडं. चला असं पॅकिंग केलेलं आहे धुळीपासून वाचण्यासाठी. आणि असं पॅकिंग केलं ना आमच्या कॉलेजच्या मित्राची आठवण येते. कॉलेजची पोरांनी जर ब्लॉग बघितला ना त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगते की कोणाची आठवण येते. चला आता जाऊयात घराकडं लवकर. चला हे घरी चाललो होतो. हे बघा दिंडी चाललेली आहे. खरं तर आता कार्तिकी एकादशी येत आहे त्याच्यामुळेच ह्या दिंड्या सगळ्या देववरून आळंदीकडे चाललेल्या आहेत. आपलं नशीब आहे की देव आळंदीच्या मध्ये आपण राहतोय आणि अशा वेगवेगळ्या दिंड्या आपल्याला पाहायला मिळतात. आता मला वाटतं यांनी देहूचं दर्शन घेतलं असेल आणि आता ह्या आळंदीकडे चालले असतील. उद्याच कार्तिकी एकादशी आहे त्याच्यामुळे सगळ्या दिंड्या सगळे वारकरी बंधू भक्त आपल्याला तिकडं आळंदीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण देखील उद्या आळंदीला जायचा प्रयत्न करूयात. यांच्यासारखं चालत तर आपल्याला जाणं पॉसिबल नाही होणार आहे पण आपण गाडी घेऊन का होईना जाऊ. जवळच आहे त्याच्यामुळं जायला हरकत नाही आहे. चला रामकृष्ण हरी. हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.